राखी पौर्णिमेच्या दिवशी मला म्हटलं होता की मला बाली पाहिजे म्हणून. भाऊबीजेला मी त्याला बाली दिली. राम राम मंडळी, भाऊबीजेच्या दिवशी मी संध्याकाळी सोनाराच्या दुकानावरती गेले आणि तिथे बसून ही बाली बनवून घेतली. मग काय बिल केलं, बाली पॅक केली आणि घरी घेऊन आले बालीला. माझ्या भावाला छान छान ओळून झाल्यानंतर त्याचं छान औक्षण केलं आणि माझ्या पाया पड मला तर असं नाटक करू लागला होता. आणि ज्यावेळेस त्यानं पाया पडले तर त्याला असं धपाटा रूपामध्ये आशीर्वाद दिला आणि ओळणीमध्ये त्यानं मला फक्त 2 कॅडबरी दिलेत आणि त्या बदल्यामध्ये मी त्याला 3 गिफ्ट देणार. पहिल्या गिफ्ट मध्ये त्याला काचेचं कंटेनर दिलं कारण की त्याला खूप आवडला होता आणि दुसऱ्या गिफ्ट मध्ये मी त्याला चहा, दूध, कॉफी पिण्यासाठी हा मग दिला आणि आता होतं तिसरं गिफ्ट खोलायची बारी. त्याला माहित नव्हतं की मी त्याच्यासाठी बाली घेऊन येणार आहे. त्याने मला 5-6 महिन्याखाली बोलला होता आणि आता तो विसरून गेला असेल कदाचित. आणि जसं त्याने हे तिसरं गिफ्ट खोललं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकताय. बस मग काय पाहिजे असतो एका बहिणीला, आपला भाऊ सुखात आनंदात असावा. एवढा लहानाचा मोठा झालाय पण त्यानं आतापर्यंत मला काहीच मागितलं नव्हतं. रक्षाबंधनच्या दिवशी त्याने मला फर्स्ट टाइम काहीतरी मागितलं होतं आणि मला त्याची ही इच्छा पूर्ण करायची होती आणि त्याच टायमिंगला मी त्याला दिलंही असतं पण त्या टायमिंगला थोडीशी पैशाची अडचण होती. असं तर हे बघा माझ्या भावाच्या कानामध्ये बाली किती छान दिसते आणि माझा भाऊ एकदम क्यूट पण दिसायलाय. त्याला त्याच्या इच्छा, आकांक्षा, दुःख, सुख असं कोणासमोर मांडता येत नाही पण त्याचा चेहरा सगळं सांगून जातोय मला तो किती खुश आहे. आणि ज्यावेळेस त्याने ही बाली पाहिली होती ना त्याचे डोळे एकदम पाणावले होते आणि मग सांगितल्यासारखं तो लवकर कोणासमोर बोलून मोकळा होत नाही. बस एवढाच बोलून तो मोकळा झाला. असं तू जेवढा आता खुश आहेस ना तेवढाच पुढेही खुश राहा, आनंदात राहा आणि पुढे चलून तुला खूप सुख, समृद्धी, यश, आरोग्य लाभो एवढीच बाप्पा चरणी प्रार्थना.